नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला फणसाचे तळलेले गरे दाखवणार आहे. फणसाचा सीझन हा खूप कमी काळापुरता असतो. फणस हे एक पौष्टिक फळ आहे. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. फणसामध्ये व्हिटॅमिन सी, ए, बी, सी, फायबर भरपूर प्रमाणात असतात. फणसामध्ये फायबर भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारते. फणसामध्ये पोटॅशियम आणि फायबरमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. कॅल्शियम असल्यामुळे आपली हाडे मजबूत राहतात. फणसामध्ये व्हिटॅमिन ए असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते व मोतीबिंदूंचा धोका कमी होतो. त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यात मदत होते. फणसामध्ये लोह असल्याने ॲनिमिया टाळता येतो. फणस उष्ण असल्याने त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे हे फायदेशीर असते. आता हे गरे मी तळायला घेते आहे. हे बघा, हे पूर्णपणे असे एवढे बारीक हे कापून घ्यायचे असतात. हे कापायचंच काम जरा किचकट असतं. ही मी ते हे घेतली आहे, त्याच्यावरती साळण ठेवली आहे आणि हे मिठाचं पाणी घेतलं आहे आणि इथे मी तेल तापत ठेवलं आहे. तर तेल हे नेहमी खोबरेल तेल घ्यायचं, कारण इतर जर आपण तेल घेतली तर त्याचा वास नंतर हे होतो आणि ते गरे पण खराब होतात, केंडूस होतात. खोबरेल तेलाने ते टिकतात. तर इथे मी 1 लिटर हे खोबरेल तेल घेतलं आहे. तर आता आपण हा एक गरा घालून बघायचा. तर तेल आपलं चांगलं तापलं आहे. तर हे गरे असे घालून घ्यायचे. हे घातल्यावर असे वरती येतात एकदम, त्यामुळे खूप काळजी करून टाकायचे असतात ते. हे सतत असे ढवळत राहायचे, म्हणजे ते वरती खालती व्यवस्थित शिजले जातात. तर आता हे गरे म्हणजे शिजत आले आहेत, 70% शिजले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये हे मिठाचं जे आपण पाणी केलं आहे ते 2-3 चमचे घालून घ्यायचं. हे जे मिठाचं पाणी आहे ते
तर आता आपले हे गरे, हे बघा, हा असा आवाज येतो म्हणजे समजायचं की ते झाले आहेत. हे बघा, म्हणजे ते आता व्यवस्थित झाले आहेत. तर आता हे मी 1-2 मिनिटं थांबून हे परत टाकून घ्यायचे, कारण ते तेल कसं थंड झालेलं असतं. 2 मिनिटाच्या नंतर हे परत दुसरी बॅच टाकून घ्यायचे. एकदम पण असे जास्त नाही टाकायचे, आपल्याकडे जेवढे मावतील तेवढेच टाकायचे. आता हे बघा, हे आता तळलेले आहेत, किती म्हणजे कसे एकदम कुरकुरीत झाले आहेत. हे बघा, अगदी इझिली हे होत आहेत, म्हणजे एकदम छान हे झाले आहेत. तर अशा प्रकारे हे मध्यम गॅस ठेवून चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. अधूनमधून असं ढवळत राहायचं. आता मी हा न्यूजपेपर घेतलाय आणि न्यूजपेपरवर मी टिश्यू पेपर घातलाय आणि टिश्यू पेपरवर घालून थोडेसे थंड होऊ द्यायचे. तर आता आपला हा दुसरा बॅच सुद्धा तयार झालेला आहे. हे सुद्धा मी काढून घेते. तर आता हे जे मी टिश्यू पेपरवर ठेवलेले गरे थंड व्हायला, ते आता थंड झाले आहेत. मी ह्या भांड्यामध्ये काढून घेते. तर हे असे एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तर मी आता हे जे आता तळलेले गरे आहेत ते मी ह्या पेपरवर आणि 1-2 मिनिटांनी घालून घेणार आहे. आणि आता हे मी तिसऱ्या बॅचचे गरे टाकते आहे.
तर असे मी हे सगळे गरे तळून घेते. अशा प्रकारे हे फणसाचे तळलेले गरे तयार झालेले आहेत. तर हे तुम्ही वरती चाट मसाला किंवा पेरी पेरी मसाला भरभरून खाऊ शकता. चहासोबत हे खूप छान लागतात, उपवासालाही चालतात. तर म्हणजे नुसते पण खूप छान लागतात. तर हे नक्कीच बनवून पहा.